जसं बदलीचं ऐकून होतो. आता त्यांनी जो प्रवास सांगितला, ही नोकरी गेली, ही नोकरी गेली, मग इकडे गेलो. मी स्वतःलाच बदलीची आवड असल्यासारखं वाटतंय. की इथून तिथे, तिथून इथे. पण या बदलीच्या भोवती एक आणखी मस्त गोष्ट आहे. म्हणजे मला एक मित्र म्हणला, बदल्या होतात, पण माणूस पण तसाच आहे. शाळेत असताना यांनी शिक्षकाची बदली केलेली स्वतःच्या. आता मला सांगा, होणार ना बदल्या? म्हणजे का तुम्ही शिक्षकाची बदली केली? एक विद्यार्थ्याने शिक्षकाची बदली करणं ही मला खरंच वाटलं नव्हतं तुमच्याकडून. मला वाटतं हे सगळं पुस्तक रूपी बाहेर आणायला त्या ऑथरला पण जरा शाबासकी दिली पाहिजे. बऱ्यापैकी त्यांनी रिसर्च केलेला दिसतोय. आमच्या गावामध्ये 10वीपर्यंत शाळा आहे ताडोसन्नामध्ये. आणि 5वी ते 7वी जो अप्पर प्रायमरी ज्याला आपण म्हणू, तर 1 वर्षभर इंग्लिश शिक्षक होते, नंतर नव्हते. आणि मॅथ्ससाठी होते, विज्ञानसाठी म्हणजे लाड सर म्हणून होते, ज्याला अजूनही मी मानतो. त्यांनी खूप मला मेंटरिंग केलं. मस्के म्हणून जे होते ते इंग्लिश शिकवायचे, 1 वर्षभर होते, 1 किंवा 2 वर्ष, त्याच्यानंतर नव्हते. जसं 8वीला गेलो तर हायस्कूल, 8वी 9वी 10वी म्हणजे हायस्कूल. तर त्या हायस्कूलला गेल्यानंतर तिथं 2 शिक्षक होते. आणि 2 शिक्षकापैकी एक शिक्षक भूगोल शिकवायचे. आता हे भूगोल शिकवताना ते मला काय भूगोल म्हणजे कुणाला समजा, मोठं पुस्तक असायचं, म्हणजे ते मोठं, त्याच्यामध्ये काय मॅप काय असतो, कसं नकाशे काय, काही कळायचं नाही. आणि हे शिक्षक गुरुजी एवढे चांगले होते, ते पुस्तक घ्यायचे, पण पुस्तक घेतल्यानंतर ते वाचायचं तर काय वाचायचे हे पण कळायचं नाही. आम्हाला कुठला पान वाचताय, कोणता ते सेंटेन्स वाचताय हे पण कळायचं नाही. 1 गेला महिना, 2 महिना गेला, त्याच्यानंतर म्हणलं नेमकं आम्हाला काही समजत नाही आहे. बरं, बाय द वे, म्हणजे त्या शाळेमध्ये जे काय असतील त्याच्यामधले वासरात लंगडी काही शहाणे, तिथेही मी पहिला किंवा दुसराच असायचो. तर मी त्यांना विचारलं की सर मला काही कळत नाही आहे. आणि जर मला कळत नाही तर ऑफकोर्स बाकीच्या नाही कळत नाही असा माझा समज होता, गैरसमज आहे असेल तर ते बघितल्यानंतर ते म्हणे मी एवढं चांगलं शिकवतोय. सर म्हणलं ते पुस्तक बाजूला ठेवून जरा थोडं समजून सांगा ना काय करता येईल ते. तू असं कसं काय बोलतो? म्हणलं मला काही समजत नाही, समजून तर सांगा ना नेमकं ते काय, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, अक्षांश, रेखांश काहीच कळत नाही, डोक्याच्या वरून जात आहे. ते संतापले. मग असं झाल्यानंतर ऑफकोर्स त्यावेळेस इन्स्पेक्शन होते, म्हणजे पिरियॉडिक इन्स्पेक्शनसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर वगैरे यायचे, इन्स्पेक्शन करायचे, विद्यार्थ्यावर इंटरॅक्शन करायचे. इंटरॅक्शन केल्यानंतर क्वेश्चन आन्सर, किती सिलेबस झाला आहे, शिकवलं नाही शिकवलं वगैरे. असं झाल्यानंतर ते आले आमच्याकडे, आमच्या वर्गात 8वीला असताना बहुतेक. तर मग ते तुमचं भूगोलाचे किती चॅप्टर झाले? मुलाने सांगितलं, त्यांना सांगितल्याप्रमाणे 5 का 6 झाले. म्हटलं सर एकही झालेलं नाही आहे. शिक्षक आहेत म्हणलं, आहेत ना. झालेलं नाही आहे. ते तर म्हणते, ते तर बाजूला होते, झाले म्हणतात. म्हटलं ते त्यांनी झालेलं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोन झालं असेल ना, आम्हाला तर काही शिकवलेलं नाही आहे. मग ते कुणाला शिकवलं असेल तर आम्हाला माहीत नाही आहे. आणि ही तक्रार आम्ही अगोदरच लिहून ठेवलेली होती. आणि तक्रार अशी लिहिली होती की इथं व्यवस्थितपणे, ऑफकोर्स बाकीचे क्लासेस होत नव्हते, शिक्षक नव्हते वगैरे, ते सगळे कारणं लिहिले होते. आता त्यावेळेस अर्ज कसा लिहायचा हे काय माहीत नव्हतं, कारण ते शिकवलं जात नव्हतं. म्हणजे व्याकरणसुद्धा शिकवलं जात नव्हतं किंवा अर्ज कसा लिहायचा ऑफकोर्स मराठीत लिहित होतं. तर माझा पहिला अर्ज काय असेल तर आदेश म्हणून अर्ज होता, अर्ज नव्हता, त्याच्यावरती आदेश लिहिलेलं होतं. आदेश. सर ही नियती आहे, नियती. आता हे आदेश लिहिल्यानंतर विचार त्यांनी बघितलं, हे आदेश, हा सर म्हणलं ते बदली पाहिजे आम्हाला. मग तुम्ही आदेश कसे मग करायला लागले म्हणलं सर आम्हाला आदेश कशाला याचे सांगितलंच नाही, तर मला जसा आला तसा लिहिलाय म्हटलं मी याच्यामध्ये. आणि त्याच्या आधारे नंतर जी काय बदली झाली तर ते म्हणजे बदली केली का आदेश केला अजून मला काही कळलेलं नाही.